श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधु वृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांचं चरित्र ऐकत असताना ज्या दिव्य भूमीमध्ये नारायण स्वामींना बोलावलं त्या दिव्य भूमीचं वर्णन आपण ऐकत होतो। टेंबे स्वामी महाराजांनी त्या दिव्य भूमीचं वर्णन करून ठेवताना इतकं विलक्षण वर्णन करून ठेवलं। आपण काल पाहिलं महाराजांनी ते जे पद लिहिलंय त्या पदामध्ये जिथे नारायण स्वामींना बोलावलंय तपश्चर्येसाठी, ज्या श्री चरणांना नारायण स्वामी रोज पाणी घालतायत आणि आज्ञा झाली की तुमच्या दोन्ही मुलींना तुम्ही कोल्हापुरात जे ठेवलंय, मातृपितृ छत्र फार महत्वाचं असतं आणि विवाहापूर्वी मुलीला आई वडिलांचं मातृपितृ ते छत्र लाभणं, ते सौख्य मातृपितृ कृपेचं सौख्य लाभणं हे फार महत्वाचं असतं। दुर्दैववशात आई नाही आहे, पण तुम्ही वडील आहात ना, तुम्ही इथे नरसोबाच्या वाडीला कोल्हापूरच्या पाहुण्यांकडे जे ठेवलंय त्याच्याऐवजी नृसिंहवाडीला इथे मुलींना घेऊन या। अहो त्या नृसिंहवाडीला त्या दोन्ही मुलींना नारायण शास्त्रींनी दत्तप्रभूंच्या आज्ञेप्रमाणे आणलं। बघा आत्ता ज्या ठिकाणी नरसोबाच्या वाडीला नारायण स्वामींचं मंदिर आहे त्याच्या जवळ एखादी पर्णकुटी वजा असं बांधून दोन्ही मुलींसह त्याच्यावरती छप्पर वजा असं एक छोटंसं पर्णकुटी वजा असं एखादं बांधून नारायण स्वामी महाराज तिथं राहिले आणि शास्त्री बुवांनी आपला दिनक्रमच ठरवून ठेवला। शास्त्री बुवांनी या वाडीचं वर्णन जे विलक्षण करून ठेवलंय त्याप्रमाणे आपला दिनक्रमच ठरवून ठेवला। रोज ब्राह्ममुहूर्तावरती उठावं। रोज ब्राह्ममुहूर्त फार महत्वाचा। ब्राह्ममुहूर्ताला उठावं आणि श्री गुरु महाराजांच्या चरणांचं ध्यान करावं। बघा एक जाता जाता सहज सांगतो, टेंबे स्वामी महाराजांचेच धाकटे बंधू अतिशय अधिकार संपन्न असे असलेले सीताराम महाराज, त्यांनी वाडीचं वर्णन एका पदामध्ये फार छान करून ठेवलं। ते म्हणतात, श्री विधी हरिहर मूर्ती सावळी कृष्णा तिरी राहे, सावळी कृष्णा तिरी राहे, दत्त दिगंबर म्हणती जयाला औदुंबर छाये, कृष्णा तिरीचा अगाध महिमा दुर्लभ देवांसी, जिचे तिरी इचे तिरी वास जयाचा अखंड हो काशी, प्रातः काळी सुरगण मुनी जन येती स्नानासी, पवित्र होऊन शुद्ध भक्तीने साधन मोक्षासी, शुल्लक पापा गणती नाही जाती विलयासी, महापातके करिता स्नाने जाती मोक्षासी, चला जाऊया करा तयारी सत्वर लवला हे, दत्त दिगंबर म्हणती जयाला औदुंबर छाये, ध्यान पाहता भगवी वस्त्रे परिकर लंगोटी, सर्वांगी चर्चुनी बैसले भस्माची ऊटी, रुद्राक्षांचे हार प्रफुल्लित शोभती बहुकंठी। काय वर्णन आहे बघा, शमी पत्र किती बिलव तुलसी दल सुमनांची दाटी, हास्य मुखाने कृपा कटाक्षे दासाकडे पाहे, दत्त दिगंबर म्हणती जयाला औदुंबर छाये, औदुंबराची पूजा करिता कोटी पापांची, राख रांगोळी होऊन जाते साक्ष अंबेची, तिन्ही त्रिकाळी पूजा होतसे श्री गुरुरायांची, सायंकाळी असे वाटते शोभा स्वर्गीची, मंत्र पुष्प अतिघोष गर्जना चर्चा वेदांची, सीतारामा पाहुनी ते
सीतारामा पाहुनी तेव्हा आनंदन समाये, दत्त दिगंबर म्हणती जयाला औदुंबर छाये. इतकं सुंदर 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 असं वर्णन वाडीबद्दल केलंय. या वाडीच्या ज्या दिनक्रमाबद्दल आता आपण या पदात ऐकलं, तशी दिनक्रमाप्रमाणेची व्यवस्था नारायण स्वामींनी आपली आखून ठेवली. ब्राह्ममुहूर्ताला उठावं, दत्तगुरूंच्या चरणाचं स्मरण करावं, दत्त नामाचं स्मरण करावं. प्रातःकाळी उठल्यानंतर दत्तात्रेयांच्या नामाचं स्मरण करावं, आत्मस्वरूपाचं स्मरण करावं. प्रातर्विधी आपले जे दिनक्रम आहेत सकाळचे ते उरकल्यानंतर कृष्णा पंचगंगा संगमावर जाऊन प्रातस्नान करावं, संध्या विधी पार पडावा, काही अनुष्ठानादी कर्म करावीत. सप्ताह पद्धतीनं गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करावं. माध्यान्हकाली वेदपाठ सेवेत, आता मी मगाशी ज्या पदाचा आधार घेऊन सांगितलं त्याप्रमाणे महापूजेला हजर राहावं. सांग पद्धतीनं होत असलेली यथासांग घडणारी महापूजा वाडीची डोळ्यांनी पहावी. माध्यान्हकाली तिथे थांबावं, मिताहार घ्यावा. स्वयं यवागुम पाययित्वा असं टेंबे स्वामींनी वर्णन करून ठेवलंय. म्हणजे महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला पाहिल्यानंतर लक्षात येईल की स्वतःच्या हाताने नारायण स्वामी भोजन शिजवून खात होते, लक्षात घ्या. आणि बहुतेक वेळेला स्वयंपाक स्वतःच करायचे असं आपल्याला निश्चित त्यांच्या या लिहिलेल्या वर्णनावरनं लक्षात येईल. संध्याकाळपर्यंत अध्यात्म ग्रंथांचं चिंतन करावं, सायंकाळी पुन्हा स्नानसंध्यादी कर्म करावं, गुरुनामाचा जप करावा, रात्री पालखीच्या वेळेला उपस्थित राहावं. लक्षात घ्या, हे जे काही वाडीतलं जे वास्तव्य आहे ना, ते खरोखर धन्य करणारं असं. त्या वाडीच्या दिनक्रमाप्रमाणे आपला दिनक्रम नारायण स्वामींनी आखून ठेवला. रोज ध्यानाची सेवा करावी, एकांतामध्ये जाऊन ध्यानधारणा करावी, योगाचा अभ्यास करावा, भगवत चिंतनाने चिंतन करत करतच अंग पाठ खाली टेकावे आणि रात्री शयन करावं, झोपावं, अशी दिनचर्या छान आखून ठेवली. या पद्धतीने आपला दिनक्रम आखल्यानंतर एक सुंदर अशी आदर्श अशी दिनचर्या नृसिंहवाडीच्या दिनक्रमाला धरून नारायण स्वामींनी आखली. म्हणजे पहाटे दत्तनामाचं स्मरण ते रात्री दत्तनामाचं स्मरण, म्हणजे थोडक्यात पहाटे, दुपारी, संध्याकाळी, रात्री एकच विषय सतत. तत्श्रवणम तत्मननम अन्योन्न तत्प्रबोधनम. या न्यायाने जे बोलू ते दत्तच बोलायचं, जे जगायचंय ना आता जीवन ते दत्त स्वरूपाचंच जगायचं. अशा पद्धतीनं श्रीमन नारायण स्वामी महाराजांनी आपल्या दिवसाचा दिनक्रमाची ही अशी सुंदर आदर्श अशी सुरुवात केली. हळूहळू हळूहळू वृत्ती अंतर्मुख होऊ लागली. आणि एकीकडे तर या मुलींना तर बोलावून ठेवलं होतं, आणि एक दिवशी चमत्कार घडला. या मुलींना थोडा पोटाची व्याधी सुरू झाली होती. काय घडलं या मुलींना पोटाची व्याधी झाल्यामुळे? एक भक्तवत्सलता देवाची कशी आहे ना, ते आपण उद्याच्या चरित्राख्यानात ऐकू. हे खरोखर रसाळ असं चरित्र ऐकण्यासारखं. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू. श्रीमन नारायण स्वामीन दयाब्धे तारक पददायीन अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करून आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.